म्हणजे भीमराव जे सांगतो ते चुकीचं आहे बाळा. समजा गोष्टी फक्त भीमराव बद्दल नसतात. माझ्या मुलाच्या कोणत्याही गोष्टीने तुमच्या मान्यतेला दुःख पोचलं असेल तर क्षमा करा मला. हा असाच बोलतो सगळ्यांशी. चल बाळा. चांगले आणि स्वस्त तांदूळ आहेत या. भीम, जोरात ओरड. सर्व काही अर्ध्या किंमतीत. पण शेठजी, यामुळे नुकसान होईल. मला फरक नाही पडत. मी आधीच सांगितलं होतं, मला माझा फायदा नकोय, मला त्यांचं नुकसान बघायचंय. दुसऱ्या कुणाचं नुकसान केल्यामुळे स्वतःचं भलं कधीच होत नसतं. मी ज्ञान पाजळण्याचे पैसे नाही देणार. जे सांगतोय बस फक्त तेच कर. उद्यापासून तू तुझ्या शेटजीसाठी काम कर आणि मी माझ्या शेटजीसाठी काम कर. एका क्षणासाठी पण नको विचार करूस की तुझा बाबा आपल्या विरोधकांच्या सोबत आहे. लाव आवाज. त्यांच्यापेक्षा अर्ध्या किमतीत आहे या. अर्ध्या किमतीत विकतोय या इकडं. समजा अर्ध्या किमतीत या इकडं. अर्ध्या किमतीत विकतोय या. अरे या भावांनो. अरे चला तिकडे चला. या इकडे या. या या इकडे या. समजा अर्ध्या किमतीत. रामजी, आपण पण किंमत कमी करायची का? नाही शेटजी, आपण असं नाही करू शकत. त्यांच्याकडे पैका आहे, धान्य आहे, ते नुकसान सहन करू शकतात. आपण नाही सहन करू शकत. रामजी, ते असेच जर अर्ध्या किमतीत धान्य विकायला लागले तर आपलं काय विकलं जाणार? आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे तो येईल, मग आपलं काय होणार? शेटजी, जर विचार चांगले नसतील तर शेवटाला अपयशच मिळतं. आपण आपली लढाई आपल्या पद्धतीने लढूया. चला शेटजी. डाळ घ्या, तांदूळ घ्या, स्वस्त आणि चांगले तांदूळ घ्या. महाराज, आज गोपालनं मंदिराच्या मुद्द्यावर लोकांना असं काही समजवलं का लोक बस बघतच राहिले. वाहन पुरंजननं भीमाच्या बचावाची बाजू मांडण्याचा लय प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही महाराज. आणि शेवटी गोपालच्या गोष्टी ऐकून समदेजण शांत झाले महाराज. शांतता तर स्वीकार करण्याचं प्रथम पाऊल आहे. आज ते लोक गोपाळच्या गोष्टी ऐकून शांत बसले. उद्या त्याच्या मुद्द्यांना स्वीकारतील आणि परवा ते गोपाळचीच भाषा बोलू लागतील. महाराज, खरंच खूप आनंद होतोय हे ऐकून. पण एक गोष्ट समजत नाहीये महाराज. जर तुमच्याकडे हे हत्यार होतं तर तुम्ही आजपर्यंत त्या शहाण्या भीमरावच्या गोष्टी काय ऐकत होतात? पहिले का नाही आणलं? ओय महाराज, हाच तर फरक असतो ना एका उथळ माणसामध्ये आणि सखोल व्यक्तिमत्वामध्ये. योग्य जखमेवर योग्य औषधाचा सिद्धांतच शेवटी माणसाला विजयी बनवतो. म्हणूनच कधी काय करायला पाहिजे हे आमच्यावर सोडा. तुम्ही फक्त आमच्या मूर्ती आणि मंदिराचं काम कुठपर्यंत आलंय याकडे लक्ष द्या. होय महाराज. पण महाराज, आता पुढे काय करावं लागणार आहे? हे रामजी आणि भीमराव कामावरून परत कधी येणार? बस आता येतच असतील महाराज. थोड्याच वेळेत येतील इकडं. तर आता तुम्ही सगळे आपल्या काही लोकांना घेऊन भीमाच्या घरी जा
आणि तिकडे वाद भीमा सोबत नाही तर गोपाळ सोबत घाला. म्हणजे त्या भीमाला उपेक्षित होण्याचा अनुभव येईल. जशी आज्ञा महाराज. होय महाराज. गोपाळ, एवढ्या छोट्या वयात तुला ह्या गोष्टी सुचतात कशा? एवढी तीव्र बुद्धी कशी झाली तुझी? महंतजी, लोकांचं ऐकलं आणि आपल्या संस्कृतीला समजलं, तेव्हा समजून आलं की ज्या गोष्टीशी तुम्ही जास्त जोडलेले असता त्याच्या पक्षात तुम्हाला स्वतः तर्क यायला लागतात. तू बाळाला जसं फसवलंस ना, आणि त्याने तुझ्या 2-4 प्रश्नांनीच भीमाच्या विरुद्ध जो सूर पकडलाय ना, हे चांगलं झालं. आणि ह्याचे परिणाम त्यांच्या घरात सुरू सुद्धा झाले असतील. नक्कीच. आपल्यासाठी जेवण सात्विक असायला हवं, पण मसाला कुठेतरी दिसू दे. बाळा, भीमानं कधीच तुला हात पकडून थांबवलं नाही हाय. त्यानं तेच सांगितलं जे त्याला बरोबर वाटलं. पर त्यासने जे बरोबर वाटतं तेच बरोबर आहे असं तुम्ही का म्हणतात? मी जेव्हा काम करण्यासाठी घरातून पळालो होतो तेव्हा मी भीमपेक्षा मोठा होतो, तरी मॅच चुकीचा होतो ना. आज जेव्हा भीम काम करतो तेव्हा तुम्हा समद्यांच्या नजरेत तो बरोबर आहे, महान आहे. हे मला काही समजत नाही आहे. बाळा, तू कुठली बी गोष्ट कुठे बी जोडण्याचा प्रयत्न करतोयस तर समस्याचं निवारण कसं होईल? समस्या आहेच नाही. मला हे समजत नाही आहे की तुम्ही लोक मला का समजवता आहे, की मग मी भीम विरोधात काहीतरी बोललो म्हणजे मी काहीतरी गुन्हा केला. आता तुम्ही समधी जण मिळून मला फासावर लटकवाल. बाळा दादा, असं नाही हाय र. आम्ही हे सांगतोय की कुणा दुसऱ्यासाठी आपल्याच भावाला चुकीचं ठरवणं चुकीचंच आहे की. हे बघ तुळसा, भीम आपला भाऊ आहे तर काय झालं? तो चुकीचा नाही असू शकत का? भीम आपल्या वडिलांच्या विरोधात काय बी करतो त्याला नैतिकता म्हणतात. आणि कुणी बाहेरचं जेवण काहीतरी बरोबर सांगतो आणि मी त्याची साथ देतो तर त्याला नैतिकता नाही म्हणत का? तर तुम्ही चुकीचं म्हणताय. कमाल आहे. बाळा, तुला समजत नाही हाय. पर तुम्ही लोक मला का समजवताय मला हेच समजत नाही आहे. की मग तुम्ही समधी जण मिळून भीमच्या विरोधात माझ्याशी लढायला आले. ताई, सोडा, जाऊ द्या आता. बाळा जसा विचार करतोय समजतोय तसं त्याला समजू द्या. आम्ही जातो आता. चला. आनंदादा, भीम, तुम्ही आलात? चला, मी हात पाय धुवाया पाणी देते. काय झालं भीम? आनंद, काय झालं? काय नाही आत्या. इकडे या. इकडे या दोघं बी. ये काय केलं तुम्ही दोघांनी? परिश्रम. मीरा, तुझे दोन्ही भाचे लय परिश्रम करणारे आहेत आणि तुला या गोष्टीचा गर्व वाटायला पाहिजे. अय गोपाल, बाहेर निघ की. चाल बाहेर निघ. अय गोपाल, अरे ऐकू येत नाही का गोपाल? गोपाल, काय झालं?
तू चुप राहा, तुझ्याशी थोडी बोलतोय. गोपाल बाहेर निघ की. महंतजी बाहेर जा, नाटक करण्याची वेळ सुरू झाली आहे. काय झालं मला सांगाल? गोपाळनी असं काय केलं? तुझ्या मुलाची हिम्मत कशी झाली सगळ्यांना हे सांगण्याची की आमचा देव इथे येईल? तिथं समकी. देव तर सगळीकडे आहे आणि प्रेमाने बोलवलं जाईल तर नक्कीच येईल. अरे गोपाल, तुझ्या पाशी काय परमान आहे का देव इथे येईल म्हणून? सिद्ध तर हे पण नाही करता येणार की तुम्ही जिथे पूजा करता तिथे देव येतो. पण एक गोष्ट सिद्ध करून दाखवू शकतो. बघा आता हा पुरावा देणार. काय पुरावा देणार तू? तुम्ही सगळे हात जोडून देवाला आठवा, त्याची प्रार्थना करा. मैं भी मानतो का देव आपल्या आतच असतो, पण या लोकांनी आपल्याला मंदिरात जाऊन दिलं तरच आपण ध्यानस्थ होण्याचा आणि पूजा करण्याचा विचार करू शकतो. पण जायचंच का? देव इथे येईल, मी सिद्ध करून दाखवतो. काहीच सिद्ध करायची गरज नाही आहे. आणि आपण कोण आहोत देवाला सिद्ध करणारे? यासनीच सिद्ध करू द्या का देव फक्त यांच्या मंदिरातच असतो. तू चुप राहा, आम्ही तुझ्याशी अजिबात बोलत नाहीये. ए गोपाल, काही सिद्ध करण्यासाठी आहेच नाही तर काय करणार आहे सिद्ध? हा नाही करायचं आहे सिद्ध. तुम्ही जा आता आणि जाऊन समधी मंदिर चारी बाजूनी बंद करा, ज्यामुळे आम्ही कोणत्याही मार्गाने तिथं प्रवेश करू नये. भीम, करू दे ना सिद्ध. मी सिद्ध करून दाखवलं तर हे लोक हरतील. पण आपल्याला यावर स्पर्धा करायचीच कशाला? देवाला यामध्ये घ्यायचंच कशाला? देवासाठी आपण समजा आता स्पर्धा करणार आहोत. आणि जर आपण समजे देवाचे संतान आहोत तर त्याचे हिस्से का करतोय? हे बघा, मी तर नवीन आहे, पण भीम तर तुमचा सगळ्यांचा आवडीचा आहे. आता तुम्हीच समजावा त्याला की यांना सिद्ध करून हरवा. आजपर्यंत हे जिंकत आलेत या कारणामुळे देव यांच्या जवळ आहे, पण आज मी यांना जिंकून दाखवतो. वय भीम, जर त्याला सिद्ध करायचं असेल तर करू दे ना त्याला सिद्ध. मग कळेल कोण किती बरोबर आहे ते. हा भीमराव, तो गोपाल जर सिद्ध काही करतोय तर त्याला करू देत ना. अरे काही गरजेचं नाही की हे जे बोलतायत तेच खरं असेल. बोल गोपाल, असं काय करणार आहे जे हे चुकीचं ना तू बरोबर आहे? तुम्ही सगळे हात जोडून प्रार्थना करा आणि देवाचं नामस्मरण करा. नाही, चुकीचं आहे हे. वाह, आज भीमाच्या समाजाच्या काही लोकांनी हात जोडले.
म्हणजे आमच्या कर्मकांडाला आणि आमच्या सामाजिक व्यवस्थांना स्वीकारण्यासाठी तयार झालेत ते, आणि ते सुद्धा भीमरावाच्या समक्ष. वा गोपाळ वा, तू असाच जिंकत राहा, म्हणजे भीमराव हरत राहील, त्याचे विचार हरत राहतील. हे चुकी. भीम, शांत राहा. कधी कधी शांत राहणं आणि बघत राहणं पण गरजेचं आहे. हात जोडून काय उपयोग होणार आहे? जे सिद्ध करायचं ते सिद्ध कर, की देव इथे कसा येणार ते समजलं? मुद्दा भटकवू नको. बोल, ईश्वर इथे कसा येणार ते बोल. शांत रहा. आता तुम्ही दोघं तुमचे डोळे उघडा. मग शेठजी, मंदिरात जाऊन काय अनुभव मिळतो? देवाची अनुभूती होते. देव तुम्हाला स्पर्श नाही करत. मग ती भावना काय आहे ज्याचा अनुभव मिळतो हे सांगा. शांतीची अनुभूती होते. असं वाटतं की मी खूप सुरक्षित आहे, माझं कोणी काहीच बिघडवू शकत नाही. आणि तुम्हा लोकांना डोळे मिटून काय अनुभव मिळाला? शांती आणि समाधानाची. ही लोक जे तुमचे वैरी आहेत, तुमच्या समोर उभे आहेत, तरीही तुम्हाला नाही वाटलं की डोळे मिटल्यानंतर हे लोक तुमच्यावर प्रहार करू शकतील, आघात करू शकतील? कधीच नाही. जेव्हा कोणी देवाचं नाव घेत असेल तेव्हा कोणी त्याच्यावर प्रहार कसा करू शकतो? तर मग कशाला मंदिरात जायच्या गोष्टी करायच्या? आणि जर कोणी थांबवलं तर त्याच्याशी वाद घालायचा? आपण आपल्या पूजापाठ, दान पुण्य, यज्ञ जे पण काही करायचंय ते इथूनच करायचं. सर्व विधी पद्धतशीर करूया. त्यांना सांभाळू दे मंदिर, आपल्याला काय? पण यामुळे समाजाच्या 2 भागांमध्ये वाटणी होईल. एका भागाला मंदिरात जाण्याची अनुमती असेल आणि दुसऱ्या भागाला मंदिरात जाण्याची अनुमती नाही दिली जाणार. आणि मग यामुळेच भेदभाव सुरू होईल बघा. पवित्र, अपवित्र, शुद्ध आणि अशुद्धाचा खेळ सुरू होईल. आणि समाजात अमानवीय व्यवहार सुरू होईल. आमासने शाळेत शिकण्यापासनं, विहिरीतून पाणी काढण्यापासनं थांबवलं जातं. म्हणून मला वाटतं का आपल्याला देवाचं नाव घेऊन आपल्या कर्तव्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. देवापर्यंत पोहोचण्याचा अजून एक मार्ग आहे, कर्तव्याचा मार्ग. ज्यांची पोट भरलेली आहेत त्यांनी यज्ञ करावं, दान करावं, पूजा करावी. आम्ही त्यासने नाही थांबवलं आहे. पण ज्यांच्या आयुष्यात समजा मोठी समस्या 2 वेळचं जेवण आहे, त्यांनी कर्तव्यालाच पूजा मानून कर्तव्य करावं, आपल्या मेहनतीचं यज्ञ करावं आणि आपल्या घामाचं दान करावं. त्यांच्यासाठी कर्तव्यच समजात मोठा देव आहे आणि समजात मोठी पूजा आहे. झूठे को झूठा मिले, दूना बंधे सने. झूठे को साचा मिले, तब ही टूटे